तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत संगतीचं महत्व सांगतात. लक्ष देऊन ऐका आता. माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान हे बघा, एवढ्या जवळून 2 तास नाही बोलू शकत माणूस. निदान एवढा तरी जवळून 4 बोट तरी अंतर असलं पाहिजे का, थोडासा वाढवता आला तर बघा. महाराज म्हणले संत संगतीचा परिणाम होतो. माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं, माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो. माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं, माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या व्याधमा संत जेने. कुठं चालली ही बाई? हो दाजी. कुठं दाजी? हो दाजी. दाजील काय घेण देण नाही बा तिकडे. जा दे. विठाला विठाला. माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं, माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो. माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं, पतन होतं तेही संगतीने होतं. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या व्याधमा संत जेने किंवा संत सेवी. पतन आणि उद्धार हा संघाचा महिमा आहे. लक्ष द्या, संगतीचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीमध्ये माणूस राहतो मामा, त्याच्या अनुपस्थित सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. दारू पिणाराची संगत करा. दारू पिणारा सोबत नसताना सुद्धा माणूस दारूच्या दुकानात जातो. वारकऱ्याची संगत करा. वारकरी सोबत नसताना सुद्धा माणूस पंढरपूरच्या वारीला जातो. जैसी संगत वैसी रंगत. जसा संग मानवी जीवनात घडतो तसा रंग माणसाच्या जीवनाला चढत जातो. म्हणून आपल्या मराठवाड्यात, आपल्या जिल्ह्यात एक म्हण आहे बघा, ढवळ्या शेजारी वान नाही. पण एखादा काळा माणूस गोऱ्या माणसाजवळ बसला तर त्याच्या कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला मात्र वेळ लागणार नाही. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. राजकारणी लोकांची संगत करा. राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. पहिलवानाची संगत करा. पहिलवानकी यायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाराची संगत करा. रमी जुटी कळायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराचा संग करा. काही काही गायक आज नामवंत कीर्तनकार आहेत. कोणीतरी महाराजाच्या गाडीत 1-2 वर्ष राहिले आणि ते अवगत झालं. मग त्यांना जर म्हटलं हो या महाराजाच्या संगतीत राहिलो आणि जमता जमता जमलं बा, हे कशामुळं? बरं याच्यात वावगं नाही बरं शेषराव. अहो गायकाचे कीर्तनकार व्हावे याच्यात वावगं काय? परमार्थात उत्तर पुढे गेलं पाहिजे माणसानं. आणि अडचण काय? अभ्यास जर असेल, प्रयत्न जर असेल तर अशक्य आहे का? असा देते साध्य करिता सायास, कारण अभ्यास काम. अभ्यास केल्यानं कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. मग केल्याने होते, केल्याची पाहिजे. बरोबर आहे ना? मग पुढे जायला पाहिजे का नाही? हे संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. माझ्या हाताकडे लक्ष द्या आता. कनिष्ठाचा संघ जीवनात घडला तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होते. मध्यमाचा संघ घडला तर मध्यम अवस्था प्राप्त होते. आणि वरिष्ठाचा संघ घडला तर वरिष्ठ अवस्था प्राप्त होते. कनिष्ठाचा संघ, मध्यमाचा संघ आणि वरिष्ठाचा संघ. बेसिक मॉडेल, मिडल मॉडेल, टॉप मॉडेल. कळलं तुम्हाला? तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगतो मी आता. लक्षात ठेवा. गाड्यांचे मॉडेल असतात का नाही? बेसिक, मिडल आणि टॉप किंवा टॉप एंड. बरोबर आहे? हे असे 3 जसं तसं कनिष्ठ, मध्यम आणि वरिष्ठ. मोठ्याची संगत माणसाला जीवनामध्ये घडावी. मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं होतं तेवढे पापी आपण निश्चितच नाही. मी तर एक गॅरंटीन बोलू का? वाल्या कोळ्या एवढा पापी एक सुद्धा माणूस या मंडपात नाही. गॅरंटीनं सांगेल. तुम्ही काय पाप केला असणारे करून करून बोला. तुम्ही खाऊन खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील, 10-5 बोकडे खाल्ले असतील. बरोबर आहे? याच्यापेक्षा काय आहे पाप? याच्यापेक्षा नाही ना काही. अहो वाल्या कोळ्यांनी माणसं मारली होती, मोजली नव्हती. पुन्हा एकदा आहे का? आपला इतिहास लक्षात ठेवा. वाल्या कोळ्यांनी माणसं मारली होती, मोजली नव्हती. बरं मारली बाबा साधारण नाही, बिड्या फुके नव्हते मारली, ब्रह्मवेत्ते मारले होते. चांगले चांगले शेलके हाणले होते त्यांना. लक्षात येते माझं बोलणं तुम्हाला? चांगले मारले होते महाराज. पण एवढा पापी असणारा वाल्या कोळी, त्याला नारदाची संगत झाली आणि वाल्या कोळ्याची वाल्मिक ऋषी झाले. केले रामायण रामा आधी. कोळी याची कीर्ती वाढली गहन,
केले रामायण रामाआधी. भारताचे आद्य कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ते पूर्वी डाकू होते, याचा आपण कधीतरी विचार करावा आणि आपल्या जीवनात बदल करून घ्यावा, हे महत्वाचं आहे. एक डाकू जर संत पदापर्यंत पोहोचू शकतो, एक डाकू जर भारताचा आद्य कवी होऊ शकतो, एक डाकू जर राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवू शकतो, तर आपण जीवनात का बदलू शकत नाही? आपण बदलत नाही महाराज. आपण एखाद्याच्या कपडाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस आहे, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यानं दुसऱ्याच्या संडासात उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा आमदार तालुका बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला, लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. मी परवा हिंगोलीच्या कोर्टात गेलो, एकदा पहिल्यांदाच गेलो जीवनात, लक्ष देऊ नका बरं का. आणि त्या कोर्टात गेल्यावर अशी वकिलांची टेबल मांडलेली असतात बघा, आणि त्या कोर्टात जरा 5G आहे, कळलं तर बघा. त्या कोर्टात गेल्यावर एक मला पाहायला मिळालं, त्या कोर्टातल्या खुर्च्या साखळीनं बांधलेल्या होत्या. म्हणलं आता न्याय मागायला जायचं कुठं? ज्याला कळलं त्याला धन्यवाद देईन मी. हे काही साधी गोष्ट आहे का? विठाला विठाला माझ्या ओळखीचे वकील आहे, त्यांना म्हणलं हे असं इथं असं म्हणलं, मग आम्ही जायचं कुठं? अहो म्हणे इकडं तिकडं नेतात हो, मग मेळ लागत नाही म्हणे. जमलं का? मग आता मग यायला खुर्च्याचा मेळ नाही लागल्यावर आरोपीचा कावा लागन? हे असं अवघडच काम आहे. नाही अवघड काम आहे का? नाही. इमानदारी राहिलेली नाही महाराज. इमानदारी राहिली आज. चला, माणसाचा स्वभाव बघा कसा आहे. माणूस आंघोळीला गेला तर 1 रुपयाची शॅम्पूची पुडी, दाजी आवाज द्यावं. माणूस आंघोळीला गेला तर 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो, आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी गरीब माणूस असू द्या, श्रीमंत माणूस असू द्या, एकदम लावत नाही, काटकसर करतो. काटकसर कळते ना आपल्या इकडची भाषा? काटकसर करतो. अर्धी आज लावतो आणि अर्धी अशी भीतीला उभी करून ठेवून देतो, नाही तर साबणाच्या खोक्यात. बरोबर आहे? बरं, त्याचं ते हातावर जर जास्त पडली तर पुन्हा पुडीत घालतो तो. हा पराक्रम याच्यासाठी केला होता टास, हा एकट्यालाच माहित द्या. बरोबर आहे ना? ते आता जात नाही त्या पुडीमध्ये. बरोबर आहे? तो ते फुकतो ती पुडी, ते चिटकलेलं असतं ना, तोंडात फुकतो, पण ते दाबून घालतो. ते का फेरन लवली बाहेर येते पाहिजे असत. सगळ्यांना कळलं म्हणजे कोणानं सगळ्यांनी एकदा अनुभव घेतलेला आहे. आता मी सांगायला म्हणलं मला बी आलाच असेल, असं थोडं जे काही पटकन बाहेर येते. कधी दाबता माणूस बोटान दाबतो त्याला. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो ना अर्धी उद्याच्याला ठेवतो, 300चा खंबा एका दमात आणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही. आता 1 रुपयाच्या पुढीने एवढा गॅप का घरून निघणारे मला सांगा. आता आम्हाला फोन येतात का महाराज यंदा जरा तुमचा भाव कमी करा, जळालंय सगळं पुराण पाण्यान काय राहिलं नाही. असं जवळचं असलं एखादं तर बोलते, जरा तुमचा भाव यंदा कमी करा. मग आपल्याला वाटतंय बरं ठीक आहे बुवा, चला अडचण चालतंय, काय अडचण नाही. असं कधी कधी होतंय का नाही? आणि एखाद्या पिणाऱ्याला म्हणा, अरे पाण्यान गेलं सगळं वाहून, ये रिपेटले ते रिपेटले जळांचे तिथं ये रिपेटलं ते रिपेटलं, कीर्तनात आलं की मग जळालंय सगळं. विठाला 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 विठाला. बाबा हा स्वभाव आहे माणसाचा, लक्षात येते का? वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम. बदललं पाहिजे ना. मरायला लागले काही डंगरे, पण माळी नाही त्याच्या गळ्यात. आमच्या आईचे वडील होते, आजोबा आमचे, लय खौट डंगर ते मेला. आता मी आळंदीला शिकाय होतो, आणि मी आळंदीहून शिकून आपलं नेमकं गावाकडे आलो, मग मथारा असं बाजू पडलेलं. म्हणलो बाबा मरता मरता एकदा घाला ना माळ. मला म्हणे सोपान थोड्यासाठी काय जीव वाटवतो. आता मला त्या दिवशी माहीत झालं माळीन जीव वाटतो. मी म्हणलं तुमचा का बिना माळीचा चौकात पुतळा बांधायचा काय?
मेलं मग हर्र माळ नाही घालली आणि मेल्यावर लोक म्हणे याच्या तोंडात तुळशीचं पान घाला. तुमच्याकडे घालतात का मेल्यावर तुळशीचं पान? म्हणलं आता यानं जिवंतपणे दारातून कोंबडी जाऊ दिली नाही, गावातला बोकड्यान मोठा होऊ दिला नाही. असंच उचलायचं आहे हो. असं उचलतात ना, तुम्हाला माहित नाही? असं मी पाहिलं होते असं उचल काय याच्या मला सूत्र माहित नाही पण ते उचलतात. त्याला याच्या तोंडात आता तुळशीचे पानं घालू नका, शेलके कोंबडीचे पख घाला, मला उद्धार होईल. अरे मेल्यावर तुळशीच्या पानानं उद्धार होणार आहे का? जिवंतपणे आहे तर थांबा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. 50वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे ना, निर्णय घ्या. आमच्या गावात सप्त्याला 50 वर्ष झाले आणि त्या वर्षी मी अच्युत महाराजाच्या हातानं माळकरी झालो आणि जीवनात बदल करून घ्या. तर ते सप्त्याचं सार्थक आहे, बरोबर आहे ना? तर सप्त्याचं सार्थक आहे. कुठेतरी थांबलं पाहिजे ना. आता थांबलं पाहिजे का नाही? बदलत नाही माणसं. परिवर्तन याचं नाव आहे कीर्तन. वाल्या कोळ्याने कीर्तन ऐकलं जनार्दनांना, शास्त्रात उदाहरणच नाही. वाल्या कोळ्याने कथा ऐकली, शास्त्रात उदाहरण नाही. एक बोलू तुम्हाला, वाल्या कोळ्यांनी कीर्तन ऐकलं नाही, वाल्या कोळ्यांनी कथा ऐकली नाही. वाल्या कोळ्यांनी कथा लिहिली आणि लोक कथाकार झाले. आणि वाल्या कोळ्याने लिहिलेल्या कथेचे उदाहरण कीर्तनात द्यावं लागतात. हे कीर्तन न ऐकणाऱ्याने लिहिलेलं आहे. आज बोलणं लक्षात ठेवा, बदललं पाहिजे. मी तर म्हणतो एकदा कीर्तन ऐकलं की पुन्हा ऐकायची गरज नाही पडली पाहिजे. काय माणसं म्हणतात लय मोठाले महाराज आणले आमच्या गावात आणि तू चपला चोरायची सवय तशीच आहे अजून, बरोबर आहे ना? काय फायदा काय त्याचा? बदलणं गरजेचं आहे. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम. आता कनिष्ठाचा संघ बघा, अनमोल किमतीचा हिरा आहे. कुणाच्या घरी हिरा असेल आणि तो जर कन्फ्यूज असेल का बाबा खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा, तर हिरा आयरनीवर ठेवायचा. आयरन माहिती आहे सर्वाला, कुंभाराच्या घरी असते ती. तुम्ही जागे आहे का? आयरन कोणाच्या घरी असते? लवाराच्या, घिसड्याच्या, सोनाराच्या, बरोबर आहे ना? घिसड्याच्या घरी आयरन असते. आतापर्यंतच्या लोकांना आयरन पाहायला मिळते आणि कळते. इथून पुढच्या पिढीला आयरन पाहायला मिळणार नाही आणि कळणार सुद्धा नाही. का? कॅम्प्युटरचं युग आहे. संसाराती इति संसार, हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे. बाळा तुम्ही आयरन पाहिली का रे? पाहिली का? नाही. त्यांचा दोष नाही ना. आता युगच कॅम्प्युटरचं आहे. पूर्वीच्या गोष्टी होते त्या आता दिसत नाही. आता ज्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. बदलणं हा संसाराचा धर्म आहे. आजी तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर कुठं जावं लागायचं? आडावर जायचं. आडावर जायचं पवरा म्हणायचे है ना. पवऱ्यानं पाणी शेंदायचं. मी जेवढं ग्रामीण भाषेत बोलता येईल तेवढं बोलतो. हा, पवऱ्यानं पाणी शेंदायचं आणि हांड्यात टाकायचं. टकुऱ्यावर हांडा घ्यायचा. एक हांडा कमरेला, एक टकुऱ्यावर, एक कळशी हातात, बरोबर आहे? आणि अर्धा इळ तर पाणी भरण्यात जायचं. घरी यायचं, त्या रांजणीत टाकायचं, बरोबर आहे? किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का? नाही. आता पाणी भरायचं म्हणलं की आडावर जायचं काम नाही, पवऱ्यानं काढायचं काम नाही, हांडावर डोका घ्यायचं काम नाही. गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं. कष्ट राहिले? बोला, कष्ट राहिले नाही. आता त्याच्या पुढची सुविधा आली. नळाला हांडा लावायचं काम राहिलं नाही. माय नळाला नळी लावायची आणि नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसात नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात कमी करायच्या नाही. विठाला 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 जमाना बदलत चालला, बरोबर आहे ना? हा, असा फवारा मधात मी करत राहतो, तुमच्यावर रोग पडू देत नाही. तुम्ही ताण घेऊ नका. हा, लक्षात ठेवा. महाराज म्हणले आयरन हिरो हाराच्या घरी असते आणि हिरा आयरनीवर ठेवायचा आणि त्या हिऱ्याला वरून घणानं मारायचं. खरा हिरा असेल आयरनीत घुसल नाही तर घनात घुसल, पण फुटणार नाही. ही हिऱ्याची ओळख आहे. हिरा ठेविता आयरनी, वाचे मारिता जो घनी, तोचे मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. आता कोणी म्हणाल रामचंद्र मामा हिरा खरा आहे पण घनात घुसला नाही तर आयरनीत घुसला, उपयोगाचा आहे? बोला. हिरा खरा आहे पण घनात घुसला ना आयरनीत घुसला, काय फायद्याचा आहे? काय फायद्याचा आहे का? आता काढायचा कसा? हिरा हिरा काढी आयरनी आतोनी, वा वा वा. काढी आयरनी आतोनी, काढी आयरनी आतोनी, हिरा काढी आयरनी आतोनी, काढी आयरनी आतोनी, काढी आयरनी
टाळ्या वाजवा, ते आवाज नसलं तरी जोरात म्हणतात तुम्ही, टाळ्या वाजवा. हा लक्षात द्या मला. हिरा हिरकणी काढी आयरणी तुनी, बरोबर आहे. आयरणी तुनी किंवा आयरणी आतुनी, बरोबर आहे. हिऱ्याला हिरकणी दाखवायची, सगळे प्रमाण आहेत, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ. हिऱ्याला हिरकणी दाखवली की आयरनीतून त्याला बाहेर यायला वेळ लागत नाही. बघा, हिरा घनानं फुटत नाही, पण ढेकणाच्या संगतीत आला तर फुटल्याशिवाय राहत नाही. ढेकणाच्या संगे, बोला दाजी, हिरा जो भंगाला कुसंगे नाडीला साधूचे सा, हो कुसंगे नाडीला साधूचे सा, हो कुसंगे नाडीला साधूचे सा, कुसंगे नाडीला साधूचे सा, ढेकणाच्या संगे विराज भंगला, ढेकणाच्या संगे विराज भंगला, कुसंगे नाडीला साधूचे सा, कुसंगे नाडीला साधूचे सा, साधूचे सा, साधूचे सा, साधूचे सा. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला किंवा दुभंगला, कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. महाराज म्हणले घनानं हिरा फुटत नाही आणि ढेकणाच्या संगतीत आल्यावर फुटल्याशिवाय राहत नाही. बघा बरं का, महत्व याला देऊ नका, महत्व अर्ध्या चरणाला द्या. ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिऱ्याचे दोन भाग होतात, नवल नाही. कुसंगे नाडला साधू जैसा हे नवल आहे. सामान्य जीव कुसंगाने बिघडल, नवल नाही. महाराज म्हणले साधू सुद्धा बिघडू शकतो. म्हणून काही लोक म्हणतात हे महाराज लोक असे बिघडल्यावर कोण करायचे. त्याचं उत्तर हे आहे, माझं बोलणं लक्षात ठेवा. काही होतं ना, काही लोक म्हणतात हे महाराज लोक आहो याच्या पाया पडतो आपण, हे असे बिघडल्यावर कोण करायचे. माझ्या तुमच्या ध्यानात येईन गाव, बरोबर हे असे बिघडल्यावर कोण करायला. कुसंगे नाडला साधू जाईल, कुसंगानं साधू सुद्धा बिघडतो. बरं, हे आताच्या महाराजाचं उदाहरण आहे म्हणून लिहिलं का, पूर्वीच आहे. याला पंचतंत्रात उदाहरण आलेले. असंग संग दोषेन साधो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मगो हरणीगता. भीष्माचार्यासारखे भगवत भक्त, भीष्माचार्यासारखे इच्छामरणी, भीष्माचार्यासारखे धनुर्धारी, त्यांना सुद्धा एक दिवस गाय चोरायची इच्छा झाली आणि ते विराटाच्या घरी गाय चोरण्यासाठी गेले. हे मोठ्याचं सांगतोय मी तुम्हाला, हे आता छाट झूट हे काय धरू नका तुम्ही. इच्छा मरणी होते, भीष्माचार्य काय साधे होते. अरे पांडवासहित देवाला उपदेश करण्याचा अधिकार होता. भीष्म पितामहाचं सोपी गोष्ट आहे, प्रमाण सांगतो ऐका. पैसता चोरा पाशी तैशीच होय बुद्धी देखताची चिंधी म्हण. चोराजवळ बसलेले असाल ना, चिंधी उचलण्याची सुद्धा इच्छा होईल. एखाद्या माणसाकडून अचानक अनपेक्षित घटना घडते. पुन्हा एकदा वाक्य ऐका. एखाद्या सज्जन माणसाकडून अनपेक्षित अचानक एखादी घटना घडते, मग लोकांची चर्चा होते. ते नाही हो असं करणार, पण कस काय झाला त्याच्या. समजावं कुठंतरी चुकीच्या माणसाच्या संगतीत आला, कुठंतरी चुकीच्या माणसाचा संग करला. तरुण मुलं भरपूर आहे, त्यांच्यासाठी मी एक बोलेल. वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं. एकटं एखाद्यान म्हणू द्या एकल खुराया, काही प्रॉब्लेम नाही. वाईटाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं. संग मत करो राजा का पता नहीं कब रुला दे, संग करो संतन का पता नहीं कब हरी से मिला दे. संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, सावली नसावी, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची.
काय गोड गायलं वा. संगती हे संगतीचाच परिणाम आहे. संगती करावी सदा सज्जनाची. यायला गळा आहे, कायला नरडा असतं. बरोबर आहे ना. महाराज म्हणले गोड ऐकायला बरं वाटलं पाहिजे ना. संगती करावी, अरे ते करा वाटणार आहे का ते असं म्हणल्यावर? ते गोड वाटलं पाहिजे. संगती करावी सदा सज्जनाची, दुष्ट दुर्जनाची सावली नसावी. महाराज म्हणले विंचवाच्या तर फक्त नागीत विष असतं. लक्ष द्या, आठवायला लागलं, छान ऐका. विंचवाच्या फक्त नागीत विष असतं, दुर्जनाच्या सगळ्या अंगात विष असतं. तैसा दुर्जन सर्वा, तैसा एकदम गोड योग्य प्रमाण. महाराज म्हणले विंचवाच्या नागीत विष असत, दुर्जनाच्या सगळ्या अंगात विष असत. सर्व अंगामध्ये विष भरलेले असता, म्हणून याच्या सावलीत सुद्धा उभं राहू नये. तुमच्या त्या खिशाला लावल्याच्या ते बिल्ले आहे ना, ते त्याच्यावर फार एक खाली सुंदर लिहिलं बरं का, तया सत्कर्म रती वाढो. हे ज्यांना सुचलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. महाराज आणि त्याच पसायदानात हे जे खळांची व्यंकटी सांड. तुम्ही हुशार लोक दिसताय ऐकायला मला, म्हणून मी असं बोलतोय. त्याच पसायदानात हे जे खळांची व्यंकटी बास तया सत्कर्म रती वाढ. त्याचा जाऊ दे तो खळपणा वाईटपणा, त्याला मारून नको टाकू. बरोबर आहे ना. तया सत्कर्म रती वाढो. पण हे घडत नाही महाराज दुर्जनाच्या सावलीत. कनिष्ठाचा संग कनिष्ठ अवस्था. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का बरं का. लक्ष द्या माझ्या. काय नाही काय नाही, एवढं काय नाही, नॉर्मल आहे ते. लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले भीष्म पितामहासारखे त्यांना सुद्धा गाय चोरण्याची इच्छा झाली. कशामुळं? अन्न दुर्योधनाचं आणि संगत दुर्योधनाची. म्हणून अन्न पवित्र खावं आणि संगती चांगल्या माणसाच्या राहावं. पवित्र अन्न खावं. लक्ष देऊ नाही का बरं का. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो, आणि पाण्यात थोडा जरी बदल झाला तर लक्ष देते तुमच्या. लक्ष देते ना. हा, कळलं तुम्हाला. पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होतो. म्हणून सज्जना सांगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ. सज्जन माणसाच्या संगतीत उपवाशी राहायची जरी वेळ आली तर भाग्य समजा, आणि दुर्जनाच्या घरी पक्वान न खायला मिळालं तरी दुर्भाग्य समजा. लक्षात ठेवा बरं का. अन्नावर फार डिपेंड आहे. म्हणून महाराज लोक म्हणतात माळकरी व्हा. कारण आहारावर विचार असतो. पुन्हा एकदा आहे का. आहारावर विचार असतो. जसा अन्न खाल्लं तसा विचार होईल, जसा विचार झाला तसा आचार घडेल, आणि जसा आचार घडला तसं जीवन घडेल. अन्न दूषित खाल मन दूषित होईल, मन दूषित झालं विचार दूषित होतील, विचार दूषित झाला आचार दूषित घडेल, आणि आचार दूषित झाला का जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा. म्हणून फार महत्वाचं आहे. कनिष्ठाचा संघ कनिष्ठ अवस्था, मध्यमाची संगत मध्यम अवस्था. कळलं महाराज आम्हाला संगत महत्वाची आहे. मग कुणाच्या संगतीत आल्यानंतर मानवी जीवनाचं कल्याण आहे. बघा, कुणाच्या संगतीत गेल्यावर सुख मिळणार आहे, आणि आपण कुणाच्या संगतीत जातो. म्हणजे कोणतं औषध घेतल्यावर रोग बरा होणार आहे ना आपण कोणतं घेतो. आता मेडिकल पूर्ण औषधानं भरलेलं आहे, आणि जा मेडिकलवर म्हणा मला गोळ्या द्या. काय म्हणा. मेडिकल कशाचं आहे बोला. औषध गोळ्याचं आहे. बरोबर. आणि जा मेडिकलवर आणि म्हणा मला गोळ्या द्या. तो काय म्हणतो चिठ्ठी आणा. अहो गोळ्या चिठ्ठी काय करायची. तुमचं मेडिकल सगळं भरलेलं आहे गोळ्या औषधानं, चिठ्ठी काय करायची. तो म्हणतो पागल आहे का हो तुम्ही.
अहो माझ्याकडे तर गोडाऊन भरलेलं आहे, पण तुम्हाला काय रोग झाला ते लिहून आणा, का रोग झाला लिहून आणाय तुम्हाला, असं बी बरोबर तुम्हाला काय रोग झाला ते लिहून आणा, मी त्या देतो गोळ्या, तशा गोळ्या देतात नाही चाल नाही का इथून, बरोबर कळलं तुम्हाला आता. तसं कोणतं औषध घेतल्यावर रोग बरा होणार आहे आणि आपण कोणतं घेतो, सोपं आहे. कोणतं औषध घेतल्यावर रोग बरा होणार, कुणाच्या संगतीत गेल्यानंतर सुख मिळणार आणि आपण कुणाच्या संगतीत जातो. आपण आता कुणा संगतीत जाऊ शकतो आहे का? जगाच्या पाठीवर 4 जोड्या संगतीच्या आहेत. पहिली जोडी आहे जीव जडाची, दुसरी जोडी आहे जीव जीवाची, तिसरी जोडी आहे जीव देवाची आणि चौथी जोडी आहे जीव संताची. पुन्हा एकदा ऐका, 4 जोड्या, जीव जडाची 1 जोडी, जीव जीवाची दुसरी जोडी, जीव देवाची बोला तिसरी आणि जीव संताची चौथी. आता या 4 जोड्यात चांगली जोडी कोणती आहे पाहू आपण, सर्जाची आणि लखनची. नाही कळलं का तुम्हाला? फॉर्च्युनर आपल्या इकडेच आहे ते गाव, कुठे आहे ते गाव? इथं जवळच आहे ना, बरोबर आहे ना. याच्यात कोणती जोडी चांगली आहे आपण पाहू ना. आता तसं तर आता स्पर्धेत अनेक उतरले, पण पाहू आपण आता याच्यातली जोडी कोणती चांगली आहे, कोणत्या जोडीकडे गेल्यानंतर आपलं कल्याण होणार आहे. पहिली जोडी घ्या जीवाची आणि जडाची. आता जड म्हणजे काय विक्रम महाराज कळलं पाहिजे. जड म्हणजे अचेतन, ज्याच्यामध्ये चेतना नाही ते झालं जड. हा माईक जड आहे, हलवलं तर हलतो, नाही तर स्वतःहून कुठं जातो का? मग याच्यात चेतना नाही. या माईक मध्ये जशी चेतना नाही, तसं ज्या संसाराचा संग आपण करतो ना, त्या संसारात सुद्धा चेतना नाही. मग अचेतन अशा संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा आतापर्यंत जगाच्या पाठीवर झाला नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अहो सुख तर सोडूनच द्या, विचार सुद्धा सुखाची येत नाही. भगवंतानं याला जाणकार लोकांसाठी बोलतो हा. भगवंताने भगवद्गीतेमध्ये संसाराला बोर्ड लावलेला आहे, दुःख आलंय यम शाश्वत. याच्यामध्ये शाश्वत दुःख वरलेलं आहे. दुःख आलंय म्हणजे दुःखाचं भांडार, औषधालय म्हणजे औषधीचं भांडार, ग्रंथालय म्हणजे ग्रंथाचं भांडार, देवालय म्हणजे देवाचं भांडार, विद्यालय म्हणजे विद्येचं, तसं दुःखालय म्हणजे दुःखाचं भांडार. महाराज म्हणले बाजार भरला या संसारा, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार भरला ग बाई, संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही होत्यात सुख नाही, नाही होत्यात सुख नाही, यात सुख नाही आता त्यात सुख नाही, होत्यात सुख नाही, संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, संसार नगरी बाजार भरला ग बाई, वा टाळ्या वाजवा. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. बाजार भरला पण कशाचा? दुःखाचा बाजार. हा प्रत्येक गावचा ठरलेला बाजार असतो आणि तिथं ते प्रामुख्यानं मिळतं, बरोबर आहे ना. माळेगावला गेले तुम्ही तर घोड्याचा बाजार चांगला. लोक म्हणतात घोडा आणायचं का? माळेगावला माळेगावच्या यात्रेत घोड्याचा बाजार चांगला. तर सगळेचे पण फेमस काय? सारंगखेडा तिकडं, त्या नंदुरबारकडं कशाचा बाजार? घोड्याच्या बाजाराला ते प्रसिद्ध आहे. काही ठिकाणी बैल बाजार प्रसिद्ध असतो. माणूस म्हणतात बैल आणायचा का? तिथं जावं, जरसं लांब पडन पण बैल म्हणजे बैल, बरोबर आहे ना. तसं बैल आणाय गावाच्या बाहेर जायचं कामच नाही. हे पाहता तुम्ही काही विचार कराल त्याला मग नाही इलाज. पाहता मग मी मग चांगलंच बोलायला लागलो, बरोबर आहे का नाही. महाराज म्हणले इथं जावं, तिथं बैल बाजार फेमस आहे. तसं मृत्यू लोकात आले की कोणता बाजार आहे? दुःखाचा बाजार. प्रत्येकाचं दुःख वेगळं असेल पण दुःख आहे.
प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे ना. आता मग दुःख नाही का, आवाज कमी झाला की मल दुःख, वाढलं की शिट्टी मारतंय माईकवाल्याला दुःख. इथल्या इथं घ्या, लय लांब जाण्याची काही गरज नाही. कोण सुखी दिसते? दुःखाला यमशाश्व, विचार सुद्धा सुखाचे नाही व सुख तर लांब राहील. जागेपणी तर कोणाला संसार सुख देत नाही, पण स्वप्नात सुद्धा संसाराकडून कोणी सुखाची अपेक्षा करायची नाही. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एक मुलगा मुंबईला राहिलं होतं, लग्न ठरलं म्हणून गावाकडे आलं. लग्न झालं, बायकुल घेतलं, मुंबईला गेलं. पोरं आता भानगडीत पडत नाही. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, गोइंग टू वृद्धाश्रम. बायकोला घेतलं, मुंबईला गेला. 10x10ची खोली केली आणि संसार रूम मध्ये थाटला. एक दिवाण, टीव्ही, फ्रीज, काय दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या 10x10च्या खोलीत मांडल्या आणि 1 महिना सुरळीत संसार सुरू झाला. 1 महिना सुरळीत संसार झाला. एक दिवस दोघेही पती पत्नी पलंगावर झोपले. झोपल्यानंतर हा म्हणतो, का ग या 10x10च्या खोलीत एका पलंगावर आपण दोघं जण मोकळे झोपलो, पण आलं की बिघडतं. बायको म्हणे, काय? तो म्हणे, आपल्याला मुलगा झाला तर झोप व्हावं कुठं. लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या इकडं मला माहिती नाही, आमच्या गावाकडे लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात. त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर आहे का? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? अरे हो, नाही काहीतरी म्हणा ना. का तुमच्या ध्यानातच नाही त्या दिवसपासून काही? तुमची मेमरी डिलीटच झाली का? लग्न झालं की ब्लँक व्हायरसच नुसता. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. माया हो, तुम्हाला कळलं. हळद फेडायचा, बायाच्या जास्त लक्षात राहतात बारीक गोष्टी अशा. ते हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर आहे माय? मग त्याची हळद झाली, ते फेडणं, ते आंघोळ चौकात घालतात ना ते, आणि एका बाजू बस होतात दोघं. मग एखादी बाई घरात जाते आणि पाट्यावरचा काय आणते. तुमच्या इकडे बेल नसतं का? हां, असं थोडासा बदल असू. आमच्या इकडे वरवटा असतो. ते बेलणं म्हणजे कोण असतं माय? आजी नाव काय तुमचं? द्वारका आत्या? ते हां, आपल्या दोघांच बरं वाटायला जरा मला. हां, द्वारका माय. ते बेलणं म्हणजे कोण असतं? बाळ असतं. आता ऐका, त्या बेलण्याला असं धरायचं आणि बायकोन नवऱ्याकडे करायचं, धरा धरा मला पाण्याला जायचं. बरोबर आहे? नवऱ्यानं म्हणायचं, धर धर मला कापूस चोरायला जायचं. आपलं मला शेतात जायचं. चुकलं माझ्याकडून. हा, मला शेतात जायचं. बरं तारका माय. आणि पुन्हा लय असतं बरं, हागलं मुतलं असं असतं का नाही माऊलीवर? असं असतं का नाही? असतं का नाही? तुम्ही म्हणसाल एवढं तुम्हाला कसं काय माहित? मोज झालंय म्हणून मला माहित. हे असं झाल्यावर मी आईला म्हणलं, हे कशासाठी असतं? आईनं सांगितलं, पुढं चालून तुमच्या जीवनात एखादा मुलगा मुलगी व्हावं, त्याच्यासाठी सजवलेलं एक स्वप्न किंवा केलेली पूर्वकल्पना. अशा कल्पना करणं साहजिक आहे का नाही? हो, पण साहजिक आहे ना. लहानपणी आपण मग ते आपल्या इकडे कळतं ना, म्हणून बोलतो. लक्षात ठेवा. मग हे सजवलेलं स्वप्न आहे का नाही? तसं ते म्हणे, आपल्याला पोरग झालं तर झोपाव कुठं. बायको हुशार होती. ते म्हणे, या पलंगावर आपण त्याला जागा करू. ते करून पाहायला लागले बरं काय, जस काय खरंच पोरग झालं. आता माणसं निवडणुकीला उभे राहिलेले पहा, असे निवडून उभे राहिले, मतदान बी व्हायचं राहिलं बरं. आता ते सजवतात, वरच्या गल्लीतले 200, मामीन मामा त्याच्या गल्लीतले 200-400. वाण्याचा वाडा तर आपल्याला सोडून जातच नाही, आणि पाहुणे आपल्याला सोडून कुठे जाणार? आणि काय राहिलंय आता? आणि निस्ता गुलाल राहिला. अरे मतदानच राहिलं, बावळ्या अजून सजवतात का नाही माणसे? बरोबर आहे. अहो, ती लय मजा. त्या निवडणुकीच्या गप्पा ऐकाय पाहिजे तुम्ही. आमचा भाऊ उभा राहिला एकदा, त्याला म्हणलं, अरे नको या भानगडीत पडू. नाही म्हणे, लोक लय येत आपल्या मागं. अरे म्हणलं, लोक लय चंद्रे आहे, तू ऐक मग. बरोबर आहे. लगेच इकडून तिकडून आले 2-4 जण बसायचे. दादा काय राहिलं नाही आता, प्रचारात मजाच राहिली नाही. निस्ता गुलाल फेकायचा राहिला पा अगोदर बा. काय निस्ता गुलाल फेकायचा राहिला, निस्ता गुलाल. मग त्याला अजून मोठेपणा यायचा. आणि सगळं बोलून झाल्यावर म्हणायचं, 500 पाव द्या बरं. 1-2 आहे जरा अडचण आणायला, 1-2 त्याला जरा करतो बरोबर. आणि पुन्हा उभं राहणार नसला का त्याला म्हणणार, तुम्ही उभे राहा. तुम्ही निवडून नाही आले तर आम्ही फाशी घेणार. काय म्हणतात माणसं? तुम्ही नाही निवडून आले तर आम्ही फाशी घेणार. आणि याला वाटतं बा, आता एवढे माणसं जर आपल्या मागं असेल तर आपण
पडू कशाला. आणि ते बाहेर आले की म्हणते याची 2 एकर नाही काय लावली तर बापाचं नाव बदलणार नाही. पण हे लय मजा असतात महाराज वेगळ्याच. बरोबर ते सजवतात स्वप्न. चला ते विषय बाजूला जाईल आपला. स्वप्न सजवतात ते म्हणे याच पलंगावर त्याला आपण जागा करू. तुम्ही थोडं पलीकड सरका, मी थोडं अलीकड सरक. ते करून पाहायला लागले. तो थोडा बाजूला झाला, ही बाजूला झाली, एवढी जागा झाली. पहा म्हणे एवढ्या जागेत एक पोरग मोकळं झोपल, चिंता करायचं काय काम आहे. तेवढ्या थांबला नाही म्हणे जुळं झालं तर. जुळं कळतं तुम्हाला, आवळं जावळं जुळं झालं तर म्हणे आणखी थोडं पलीकड व्हा, मी आणखी थोडं बाजूला झाला, एवढी जागा. बघा आता म्हणे एवढ्या जागेत 2 पोरं झोपतील, काय चिंता करायचं काम आहे. तेवढ्यावर थांबला नाही म्हणे दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर. होणे जाणे काही नाही, जर आणि तर. मुलगी झाली तर बायको म्हणे आणखी थोडे पलीकड व्हा, मी आणखी अलीकड होते. आणखी थोडं पलीकड सरगाय गेला, पलंग संपून गेला, धाडकन पलंगाच्या. वा टायमावर पाळला महाराज तुम्ही, धन्यवाद. पलंगाच्या खाली पडला, त्याला कमरेचं हाड मोडलं. त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ, आपल्याला पहिलाच उशीर झाला. नाही तर मी माझ्या गाडीत त्याला जाता जाता घेऊन जातो. मला फक्त एवढं सांगा, पलंगावरून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं ते झालेल्या पोरानं केलं का न झालेल्या? बोला ना. न झालेले जर कमरेचे हाड मोडतात, समजणे वाले को इशारा काफी आहे. झालेले का टाळ घेऊन उभे राहणार आहेत का? पण तुमच्या गावातल्या लेकरासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे सगळे गावातली जन लेकर. वा कौतुकाची गोष्ट आहे महाराज. सोपं आहे काय सांगा. जागेपण इथं नाही. स्वप्नातल्या मुलानं कंबरड मोडायचं दुःख पदरात पडलं म्हणून जडाचा संघ आपल्या फायद्याचा नाही. आता दुसरी जोडी घ्या. जीवानं जीवाचा संघ केल्यावर सुख मिळेल का? एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीत गेला, जो संगतीत चालला तो दुःख घेऊन, आणि ज्याच्या संगतीत जायचं त्याच्याकरता अगोदर पासूनच दुःख आहे. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवाय गेली, कोणाला पोटभर खायला मिळेल नाही कळलं. उघड्यापाशी रातभर चालू आहे हिवाळा, बरोबर आहे ना. पांघराय कोणाला भेटणार आहे? 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे, पण दुःख आहे ना. अहो 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाबद्दल बोलतील का? उदाहरण घ्या. तिखट अधिक तिखट इजिकल टू गोड. तिखट अधिक तिखट बरोबर गोड, डबल तिखट. गोड अधिक गोड बरोबर तिखट, डबल गोड. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा, डबल ग्रॅज्युएशन. किती जरी मूर्ख एकत्र आले तर एक शहाणा माणूस होऊ शकत नाही. किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा करू शकत नाही. दोघही दुःखी आहे ना. मला 8-10 दिवसापूर्वी सर्दी झाली आणि मग मी आमच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला. 5G कळलं तर बघा. म्हणलं डॉक्टर साहेब कुठे आहेत तुम्ही? म्हणे काय झालं महाराज? अहो म्हणलं जरा सर्दी झाली मला, तुम्ही हॉस्पिटलला आहेत का? ते म्हणे मी ॲडमिट आहे. द्यायला कळलं, द्यायला धन्यवाद. काय काय गोष्टी बरोबर आहे ना. आता काय करायचं सांगा तुम्ही मला. आमचा एक मित्र आहे, ते जन्मकुंडल्या पाहतो. त्यानं सांगितलं बरं मला. आणि ते जन्मकुंडली पाहतो, भविष्य पाहतो. ते भविष्य आळंदीला आहे, तुम्हाला माहिती. भविष्य पाहतो आणि त्यानं मला सांगितलं 1 महिन्यापूर्वी घटना. म्हणजे महाराज लोकांच्या जन्मकुंडल्या ते पाहतो, भविष्य पाहतो, सगळं माहिती आहे मला. आणि 6-7 महिन्यापूर्वी एका जवळच्या माणसानं त्याला 17 लाख गंडा घातला. म्हणलं तुमचं पहिल्यांदा कोणाला तरी दाखवून घ्या. बोलणं कळतं का तुम्हाला? तुमची पहिल्यांदा कोणाला तरी दाखवा. हे लय अवघड झालंय ना, बरोबर आहे का नाही सांगा. 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. अहो मी सांगेल बघा, मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा होणार नाही ना. एक मूर्ख दाढी करायला गेला आणि त्या नाव्यासोबत डोकं लावलं. त्या नाव्याला म्हणे काहो तुम्ही किती वर्ष झाले दाढ्या करता? नावी म्हणे बुवा मी 15 वर्ष झाले दाढ्या करतो. हे मूर्ख म्हणे मग 15 वर्षात कधी तुम्हाला गाढवाची दाढी करण्याचा प्रसंग आला का? नावी म्हणे पहिलाच टाइम. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकी जाईन प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे एक शहाणा होईल? होणारच नाही. किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. म्हणून जीवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. ठीक आहे, आपण लाख जरी देवाच्या संगतीत जाण्याचा विचार केला पांचाळ मामा, पण देवानं आपल्याला संगत घेतलं पाहिजे ना.
आपण लाख म्हणा मी पांडुरंगाचा भक्त आहे, काही फायदा आहे? अरे पांडुरंगानं मान्य केलं पाहिजे ना माझं भक्त आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, हे काय सगळ्यासाठी थोडंच बोललं. ज्यांच्यासाठी म्हटलं ते भाग्यवान आहे. हे काय सर्वांसाठी आहे का? देवानं आपल्याला जवळ घेतलं पाहिजे ना. एक दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस मंदिरात चालला, लोक त्याच्याकडे पाहून हसायला लागले. आंधळ्या, कशासाठी मंदिरात चाललास? तुला का देव दिसणार आहे का, मंदिर दिसणार आहे का, मूर्ती दिसणार आहे का, याला वेळ वाया घालवतो? त्या आंधळ्यानं उत्तर फार सुंदर दिलं. मी देवाला पाहण्यासाठी मंदिरात जातच नाहीये, मग देवानं मी आलेलं पाहावं याच्याकरता मी मंदिरात जातो. परमार्थ याच्यासाठी करायचा. अहो आपला स्वीकार त्यानं केला पाहिजे ना. मग देव हा स्वीकार करणार आहे का? देव हा संग आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघु अव्यक्त निराकार. बोला नाही ज्या आकार जेथोनी चराचर. अरे ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही असा असणारा परमात्मा तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंद. काय म्हणणार आहे तुम्ही त्याला? बुट्टा म्हणणार, उंच म्हणणार, जाडा म्हणणार, पातळ म्हणणार, काय म्हणणार? चला बोला. हीच पांडुरंगाची इथं फोटो एवढा मोठा आहे, कोणा खिशात ठेवा एवढा करतं त्याला. बरोबर माझं भाऊ? कोणी खिशात ठेवाय एवढं करतं. मंदिरात गेले तर कोणाची मूर्ती 1 फुटाची, कोणाची 1.5ची, कोणाची 2ची, कोणाची 3ची, कोणाची 3.5ची. तर कोणी लगेच दिवे घाटात हे बोला मोठा पांडुरंग उभा करते. काय आकार देणारे तुम्ही त्याला? बोला. त्याला आकार नाही, उकार नाही, मकार नाही, चकार नाही. मग असा असणारा परमात्मा संग करू देणारे का? संघात घेणारा नाही. मग देवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आता आपण संताच्या संगतीत जाऊ. संत चैतन आहेत, परिपूर्ण आहेत, संग करू देणारे सुद्धा आहेत. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संतांच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय? तुकाराम महाराजाला माहिती होतं फायद्याशिवाय संसारिक माणसं इकडे येणार नाही. महाराज म्हणले तुम्ही जर संतांच्या संगतीत आले ना, तुम्हाला काय मिळणार आहे? लाभ पायी कमी टाइमात बरं का. शॉर्ट बट स्वीट हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संताच्या संगतीत आग थांब ग्या हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संताच्या संगतीत आल्यानंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. लाभाला उत्तम विशेषण दिलं. सामान्य लाभ वेगळा, उत्तम. दाजी एवढं कोणी सहन नाही करत बर. मी उगा आपला जिल्हा आहे आपली बातमी म्हणून जमलं दी. हा लक्षात ठेवा. महाराज म्हणले संताच्या संगतीत आल्यानंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. लाभाला उत्तम विशेषण दिलं. सामान्य लाभ वेगळा, उत्तम लाभ वेगळा. आपण ज्याला लाभ म्हणतो या दोन्हीपेक्षा वेगळा. कोण कशाला लाभ म्हणून अण्णा सांगता येत नाही. इथं कीर्तन संपल्यावर एखादा जाता जाता दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. बरोबर आहे ना? कोण याला बी लाभ म्हणेला. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हा जीवनातला उत्तम लाभ आहे. पण ती कधी होईल तुम्हाला? संताच्या संगतीत आल्याच्या नंतर. हरिप्राप्तीशी उपाय बोला धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही म्हणजे साक्ष. वेदाने सुद्धा साक्ष दिली. हा जगत हे कोर्ट आहे, परमात्मा जज आहे, तुम्ही आम्ही आरोपी, आणि संत म्हणजे वकील आहेत. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करतात. ना तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ नाही घ्या. डायरेक्ट जजकडे जाता नाही, मध्ये वकील असतो.
तुमचं काय म्हणणं आहे ते वकिलाला सांगा, वकील जजला सांगेल आणि मग तुमच्या केसचा निकाल लागेल. डायरेक्ट जज नाही ना, अरे त्याला प्रोसिजर आहे, काहीतरी प्रोसिजर आहे ना. आमदाराला भेटायचं डायरेक्ट भेटता येतं का? बोला, मध्ये कोणाला फोन करावा लागतो? PA ला. आणि मग PA न दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला भेटते. बरं, PA जर व्यवस्थित असेल तर ठीक आहे, नाही तर चहापेक्षा किटली गरम, असं बरोबर आहे ना. त्यालाच आमदार असल्यासारखं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, असं बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, मध्ये काय PA पाहिजे ना, मध्ये PA नंतर आमदार आहे. आमदाराला भेटायचं असेल तर मध्ये PA ला भेटावं. तालुक्याचा प्रतिनिधी आमदार आहे, त्यांना डायरेक्ट भेटता येत नाही. अहो, जगाच्या मालकाला भेटायचंय तुम्हाला, त्यांना कोणीतरी मध्ये असेल, त्याला कोणीतरी मध्ये असेल का नाही? चला बोला, डायरेक्ट नाही जाता येणार. मी उदाहरण सांगतो. मुलानं आईच्या मार्फत बापाकडे जावं, मुलाने आईच्या मार्फत बापाकडे जावं, बाप त्याचा स्वीकार करेल. त्यानं डायरेक्ट बापाकडची लाईन धरली तर जमणार नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एखादं छोटं पोरग सकाळी सकाळी उठलं. आता सकाळी सकाळी पोरं एकदम सुंदर दिसतात, नाकातून गंगा यमुना, गाणीन भरलेलं, माशा लागायलेल्या, एक दोन घाणेरडं पोरगा अंगणात बसलेला असतात. आता लहान लेकरं सकाळी सकाळी तशीच असतात. त्याला काय, ते कुणाचा असू द्या, महाराजाचा असू द्या, शेतकऱ्याचा असू द्या, गरीबाचा असू द्या, श्रीमंताचं, लेकरू लेकरू आहे. ते घाणेरडं पोरगा अंगणात बसलेलं असतं बघा, आणि समोरून त्याचा बाप येतो. आता त्याला घाणीन भरलेलं हे कळत नाही, पण बाप कळतो. मग ते हात करतं, बाबा मला घ्या, बाबा मला घ्या. बाप त्याच्या जवळ जातो, घ्यायलाच जातो तो. पण ते जवळ आल्यावर ते घाणीन भरलेलं, माशा लागायलेल्या पाहिल्या बाप, घाणेरड्या लेकराला बाप जवळ घेत नाही. जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे, जे नाही झाले त्यांना अपेक्षा सोडून द्या. बरोबर आहे ना. अहो, आता ते राहिलं पहिल्यानं असं म्हणायचे, अण्णा चांगली बायको मिळाय काय लागतं? नशीब. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तू लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत. बाकी अपेक्षाच राहिली नाही म्हणे महाराज आपली. आता शिकलेली पाहिजे ना, अशी पाहिजे तशी पाहिजे, काहीच राहिलं नाही म्हणे. पोरीच राहिल्या नाही ना, आता पोरीच राहिल्या नाही. घाणेरड्या लेकराला बाप जवळ घेत नाही. पण किती घाणेन भरलेलं लेकरू असू द्या, माय त्याला प्रेमानं तिला किळस येत नाही बरं त्याची. महाराज म्हणले ते मुक बैर अनरगळ कसं जरी असलं तर त्याला किळत अहो, त्या माईचं दिवसभर काम करून हो द्या, दुपार हो द्या. मी घरात घडलेलं सांगेन तुम्हाला, कळेलच. आणि ते दिवसभराचं काम आटकून नेमकी जेवाय बसू द्या आणि तिच्या ताटाजवळ पोरानं शी करू द्या. ती त्याला मारत नाही, मारत बी नाही, रागवत बी नाही. त्याला पोराला ते ताट लगेच बाजूला लोटती आणि त्या लेकराला उचलती, त्याला पहिल्यांदा स्वच्छ करती, त्याला स्वच्छ केल्यानंतर ते शी नेऊन टाकते, नंतर जेवण करते. किती आहे ही मायच करते. माणसाच्या ताटाजवळ पोरांशी करू द्या, त्याचं तोंड पहा, काय माय काय हे ते काय काय माय, कळलं तुम्हाला. आता या न बोलण्यात बरंच बोलणं आता, बरोबर आहे का नाही? बोल ते लेकरू ते मायनं सहन करावं, बरोबर आहे ना शस्त्राव. आज मोकळ्या मनानं चाललं, काय झालं मलाच कळलं ना. आज लक्षात ठेवा, विठाला त्या घाणेरड्या लेकराला आई बाथरूम मध्ये नेते, साबण लावून त्याला टॉवेलनं आंघोळ घालते, कोरडं करते, छान कपडे घालते, गंध लावला, पावडर लावला की सुंदर सजवते. आता त्या सजण्याशी पोराला काही घेणं देणं नाही. शृंगारिले बाळ कौतुके, कौतुकानं तिला वाटतं तसं, तिला वाटतं माझं पोरग चांगलं दिसलं पाहिजे. पोराला घेणं नाही, त्याला उघडं ठेवा, त्याला कळतच नाही काही. त्याला काय कळतं लेकराला? मग ती त्याला लहान लेकराला ती सजवते आणि सजून झालं तिचं तिलाच कौतुक असतं बरं का. आणि मग त्याचं तोंड असं धरते बघा, या माईक कड करतो, असं पाहते. आणि मग आता तिला वाटतं माझ्या सोन्याला कुणाची तरी दिष्ट लागेल. काजळाच्या डबीत बोट बुडवते आणि त्याच्या गालावर एक काजळाचा काळा टिपका लावतो. आता ते एकदम गोरं गोरं पोरग आणि एकच बारीक काजळाचा टिपका, ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं.
कळलं माझं बोल? टिपका लावलेला असतो दिष्ट होऊ नये म्हणून, पण टिपक्यामुळे त्या सुंदरतेत अजून भर पडतो. आणि मग ते सजलेलं पोरग अंगणात उभं राहतं. बापाचं काम आटोपलं, बाप घराच्या बाहेर निघला. बापाची सहज नजर पोराकडे जाते. बाप तर आश्चर्यचकितच, काय होतास तू, काय झालास? बरोबर आहे ना, काय होता काय झाला, बापाला मोह आवरत नाही. लेकरू कुणाचा असू द्या, दिसाय सुंदर असलं घ्यावा. गोड आहे ती पोरगी, ती मनस्वी छान, आणि ती टॅलेंट आहे, हुशार आहे, गोड लेकरू. मग मी तिला म्हणलं बाळा ते म्हणून दाखव म्हणला. लेकरू गोड असलं की काय, तुम्ही एसटीत बसा, एसटीत बसा, म्हातारा माणूस असू द्या, आणि पुढच्या सीटवर गोंडस पोरगा असू द्या, म्हातारा असं करते बरोबर आहे ना. ते पोरग म्हणतो मम्मी बाबा आपले आपले आपले. लक्षात येतं का नाही सांगा? त्या एवढं गोंडस पोरग कोणाला घ्या वाटणार नाही. आता त्याच पोरग एवढं सुंदर दिसायला त्याला मुह आवरेल का? मग बाप पोराकडे बघून होतो, सोन्या चल 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 चल. पोरग म्हणते हट, अब हमें आपकी जरूरत नाही आहे, नाही येणार मी. मटकत म्हणतात ते, बरोबर आहे ना. बायांच्या भाषेत मटकायला लागलं, जात नाही ते, आता आकडूपणा करायला लागलं, जात नाही ते पोरग. आता माझं उदाहरण ऐका, लक्ष द्या. दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. त्याचं पोरग त्याच्याकडे पहिल्यांदा जात होतं, पण त्यानं घेतलं नाही. कशामुळं? घाणीनं भरलेलं होतं म्हणून. आता बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं, पण पोरग जात नाही. बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं, कशामुळं? आईच्या मार्फत सजून आलं म्हणून. कळलं? आईच्या मार्फत सजून आलं म्हणून पोरग जात नाही. तसं तुम्ही आम्ही देवाचेच लेकर आहोत. ममे अंशो जीव लोके जीवभूत सनातना मनष्यष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. आपण देवाचेच लेकर आहोत, पण डायरेक्ट बापाकडे जाल तर आपण घाणीनं भरलेले आहोत. मग आपल्या बापाच्या पोटात असे माऊली घ्यावे लागतात. कळलं माझं बोललो तुम्हाला? आपल्या आईच्या मार्फत आपण जेव्हा सजून जाऊ, जेव्हा ज्ञानोबा रायासारखी, तुकोबा रायासारखी, मोतीराम महाराजासारखी, मारोतराव महाराजासारखी संत रूपी आई आपल्याला भक्तीचा मेकअप करेल आणि देवाच्या दारात पाठवेल, तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही म्हणसाल देवा आता माऊली सोडून आम्हाला तुझी सुद्धा गरज नाही. तरी तिचे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षा. तुम्ही एकदा कुरवाळून पाठवलं ना, मग देवाकडे जायला मला भीती नाही. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना हे, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. मथुरा में ढूंढा तुझे, प्रबल द्या, गोकुल में पाया है हो. मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. आ सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है हो. सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. तारों की झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. तेरे मिलने का सत्संग ही बहाना श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. बहाना म्हणजे मार्ग, संताची संगती
बोला मनो मार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे संत समागमे धरावी आवडी करावे तातडी प्रपंच संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. हरी भजन करा तुम्ही हरी भजन करा. हरि भजन करा हरि भजन करा हरि भजन करा. संत संग करा धरा तुम्ही हरी भजन करा. वा संताच्या संगतीत या आणि भजन करा. माझं प्रमाण थोडं राहून गेलं. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी प्रपंचाची परमार्थी आहे का नाही. चुकलं माझं. म्हणायची परमार्थी पण करायची प्रपंच. बरोबर आहे. लोक राहतात संतांच्या संगतीत पण देव भेटावा म्हणून नाही, प्रपंच चांगला व्हावा. थोडं मॉनिटर वाढवा द्यायची. देव भेटावा म्हणून नाही, प्रपंच चांगला व्हावा म्हणून. महाराजाला घरी नेता भाऊ काय आला याचे पाय आपल्या घराला लागल्यावर आपलं काहीतरी बरं होईल. आमच्या पायाच्या नादीला लागू नका. आमचे पाय आम्हाला आमच्या घरी 8-8 दिवस जाऊ देत नाही. एक म्हणी चला म्हणलं कुठं, तुमचे पाय आमच्या घराला आहे म्हणलं. वायला निघायचं काय तू. संताच्या पायात आणि महाराजाच्या पायात फरक. कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्या पाया पडणार कशामुळं. तुमचं दुःख दूर व्हावं माझ्या बोकांडी पडावं. दुसरं आहे काय, दुसरं काय आहे त्याच्यात. बरोबर आहे का नाही. साधन संत संगत पण साध्य प्रपंच. साधन संत संगत पण साध्य प्रपंच. राहतो आपण संतांच्या संगतीत पण कापूसाला उतार जास्त यावा म्हणून. बरोबर आहे. महाराज काही तर वावरण फिरवतात महाराजाला. अरे ते काय वाढवणार हे का बियाणं हे का काय वावरातच नेतात. मग लावा तुमचे. अरे बाबा असं नसतं रे, काही कष्ट करावं लागतात त्यासाठी. असे महाराजाचे पाय लागल्यानं यानं उतार आले असते तर आम्ही काय फिरलो असतो. आम्ही आमच्या वावरातच बसलो नसतो का सांगा. बरोबर आहे का नाही. कष्ट करावं लागतील का नाही. हा ठीक आहे होईल पाव कृपेने कमी जास्त काही, पण ते एवढं नाही ना, असं होणार नाही ना. लक्षात ठेवा. महाराज म्हणले सोपं नाही. संत समागम माणसाला बिनु सतसंग विवेक न होई राम कृपा बिनु सुलभ नस. हे बघा चंद्रू तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका. चंद्रू तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असे. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै. अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशम विदाही तदोदयते विवेका. लक्षात ठेवा. महाराज म्हणले संताच्या संगतीत आल्याशिवाय कल्याण होणार. पण महाराज म्हणले संत संगत आवडतच नाही लोकांना. तुम्ही आता एवढा मोठा सप्ताह कीर्तन भजन आवडत नाही लोक. आता हे सप्ताह या वर्षी मोठा आहे, तुमचा खर्च आहे. गावातल्या सगळ्या बरं वाटेल असं समजू नका. काय मग गाव बुडवणं लावलं आहे नाही काय म्हणतात. गाव बुडवणं लावलं आहे. तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे. 2000 आहे ना. मग 1000 मोबाईल गावात असतील ना. आपण 1000च धरू चाल. 1000 गुणिले 10,000. साध्यात साधा मोबाईल 10,000चा. आपण 25चा 50चा 60चा 70चा 80 90 1 लाख 1.25 लाख 1.5 लाख फोल्डचा 2.25 लाख. आपण एवढा धरूच नका. आपण 10,000चा एकदा कमीचा त्याच्यात आणि जास्तीचा त्याच्यात. 10,000 गुणिले 1000 1000 गुणिले 10,000 1 कोटी रुपयाचे तुमच्या गावात मोबाईल आहेत. हिशोब करा. 1 कोटी रुपयाचे तुमच्या कोठारीत मोबाईल आहेत आणि एका मोबाईलचा रिचार्ज 300चा आहे. 299 म्हणजे 300चा. बरोबर आहे. 300 गुणिले 1000 3 लाख रुपये तुमच्या गावचा मोबाईलचा महिन्याचा रिचार्ज आहे. 3 10 30 आणि वरचे 2 महिन्याचे 6 66 3 10 30 आणि ते 6 36 लाख रुपये तुमच्या गावचा वर्षाचा मोबाईलच्या रिचार्जचा खर्च आहे. साधा हिशोब. सप्ताह होईल 6 लाख दरावरचे. 30 लाखात अजून फायदा तसे ना. आपण साधा हिशोब सांगितला. मा रिचार्जचा 90 भिंगरी ढवाऱ्याचा तर लई लांब जाईल. नात करते काय नाही यावंच लागतंय. बरोबर आहे ना. हिती
क्वालिटी आणि क्वांटिटी धरल्यावर तर किती जाईन महाराज बरा सांगा. साधा हिशोब आहे ना, मी तुम्हाला कळेल असं सांगतो ना, बरोबर आहे का नाही. खोट्या 3 तासाचा पिक्चर खर्च रामचंद्र मामा 70-80 कोटी रुपये. खोटा पिक्चर रिलीज करायचा असेल ना 3 तासाचा, अहो एक ऍक्टर 15-20 कोटी घेतो, चांगला ऍक्टर असला तर 15-20 कोटी एक ऍक्टर घेतो. आणि पूर्ण बजेटचा खर्च 70-80 कोटी रुपये असतो चांगल्या पिक्चरचा. बरं ते खोटं आहे ना, त्याच्या अगोदर 4 ओळी असतात. इस कहानी के सभी पात्र और घटना एक काल्पनिक है, इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है, यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहे, याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा असं स्पष्ट लिहिलेलं असतं. तरी पिक्चर पाहताना बाया ढसाढस रडतात. त्या हिरोच्या माग गुंडे लागले तर हिची घरातूनच तळमळ पड रे माय मरत काय नव. अहो त्याला काय होत नाही हो, ते हिरो असतो. तू नवऱ्याला टाइम जीव घालव, घरचा हिरो मारशील हो तू. बरोबर आहे का नाही, खोटं आहे ना ते, बरोबर आहे का. काय रंगून जातात त्याच्यात. ते सैयारा पिक्चर आला म्हणा, आता मी काय पाहिलं, शियारा का सैयारा काहीतरी माग 2 महिन्यापूर्वी. ते पिक्चरची प्रेमाच्या स्टोरीवर आहे काहीतरी ते, आणि ते पाहून पोरायला सलाईन लावलं पोरीला पोरायला. असे वल्ल्या फोकान नाही का हाणाय पाहिजे. हां बरोबर आहे का नाही. अरे विज्ञान युगात हे आपण काय चाललंय आपलं, विज्ञान युगातली माणसं आहे ना आपण. खोटं आहे ना ते, तुम्हाला सांगितलंय ना. तरी किती टाइमपास असावा पिक्चर, म्हणजे कधी बोर व्हायला तर पाहावं टाइमपास म्हणून, लक्षात येते. पण नाही, पिक्चर पाहतानी तुम्ही पाहता कीर्तनात एखादं पोरग बोलू द्या आणि महाराजांना म्हणा कोणाचं आहे द्या माय, हो काय वांज आहे का काय, असं लगेच त्याची माय म्हणती. हा लगेच त्याची माय म्हणती. याला का लेकरं बाळ नाही का कीर्तनात असं. आणि पिक्चर पाहताना तेच पोरग बोलू द्या, फटकन गाला त्याने मरण मुका पाव देन उलस. बरोबर बरोबर. आता मी खोटं बोलतो का, हे खोटं बोलायचं नाही. खोटं आहे काय सांग. त्याला विरोध आहे आपला, कधी केलाय कधी विरोध. अरे ते खोटं असून पाहायचं तिकीट 500-700 रुपये, हे खरं आहे तरी माणसालाही नको वाटतं. मी म्हणतो चांगल्या कामाला नाही मदत करता आली करू नका, पण चांगल्या कामाला विरोध करू नका. चांगल्या कामाला विरोध करू नका, भागीदार नका हो विरोधाचे. लक्षात ठेवा, चांगलं काम आहे ना, त्याला विरोध केला आपण कधी. चला, क्रिकेटनं सामान्य माणसाच्या जीवनातला कुठला प्रश्न सुटला मला सांगा. देशाचं नाव होतं तो भाग धरूयात आपण, पण सामान्य माणसाच्या जीवनातला कोणता प्रॉब्लेम क्रिकेटनं सुटला? कुठलाच नाही. मग त्याला केला कधी विरोध? माझा विरोध नाही, माझा क्रिकेटला विरोध नाही, मी तुमच्या समोर आणून देतो. त्याला केला कधी आपण विरोध? अरे मग येऊन जाऊन धार्मिक कार्यक्रमातच का विघ्न आणता? ज्याला आवडत नाही त्याने येऊ नये, ज्याला आवडत नाही त्याने घरी झोपा. बरोबर आहे. आपण जे आवडत नाही तिकडे जातो का? तसं ज्याला भजन कीर्तन आवडत नाही त्याने इकडे येऊ नये. नाही तर काही पहा असं पॉम्पलेट धरतात, हर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे हार तू मरण गावाच्या बाहेर कोठ्यावर जाऊन झोप 8 दिवस. बरं कोठारीचा आहे तो कोठ्यावर जाय ना, तू कोठा करतो ना तुम्हाला वावरात मळ्यावर. बरोबर आहे ना, मग घेऊ दे ना लोकांना 8 दिवस आनंद. काही हे बी नाही जमत. किती अवघड आहे महाराज. शोकांतिक आहे, आवडत नाही आज लोकांना. कीर्तन भजन धार्मिक कार्यक्रम म्हणलं जमत नाही. देव धर्म सांधी पडिले सकळ, विषय गोंधळ गाजतच. एक महाराज पाहिलं तरी बरे नाही वाटत. आता हे तुम्ही प्रेमाचे कुठे कीर्तन असलं की येता ही मंडळी. हे पोरगा आता बघा बालाजी कुठून आला, त्या रूपुरू एवढ्या लांबून आला. मला मेसेज केला म्हणे बाबा त्या दिवशी कीर्तन आहे इकडून या. म्हणलं बाळा टाईम असला तर मी येईल, पण धावपळीत काय रात्री होतो मी इगतपुरीच्या जवळ. सोपं येते, सकाळी एक केलं ते काय दाटेगाव, आता इथं उद्या सकाळी येते किनगावच्या जवळ देवकरान, उद्या संध्याकाळी फलटणला आहे मामा. हे इकडून तिकडं तिकडून इकडं शांता. सोपं आहे काय. मी मध्ये 3 फोन केले दाजीला. म्हणलं दाजी काही अडजेत होत असेल तर घ्यान कोणाची तरी. तुम्हालाच बोलून कोणाला? सोपानरावला नाव करायला. म्हणलं दाजी काय होत असेल ॲडजस्ट करावं.
आई लय धावपळ होती म्हणलं प्रवासाची. नाशिकहून इकडं, इथून पुन्हा फलटण, लय पळापळी होती. ते तर म्हणले मायच्या ना असं काही करू नका म्हटले. मला खेटरत हातात म्हणे लोक. अहो म्हणलं तुम्ही परवानगी देत असले तर तसं करणार नाही म्हणा मी. तसं काय करणार मापा म्हणे वाढून घ्या हो पण या तुम्ही. आता तसे म्हणले होते तुम्ही ध्यानात ठेवा बरं का. विठाला लक्षात ठेवा. हे आवड आहे म्हणून आहे, आवड आहे म्हणून, बरोबर आहे का नाही. आणि काही ना महाराज पाहू द्या तळपायाच्या मस्तकाला जाते. एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला पोत्राच दिसायला. महाराज लोकांना का करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आणत्या घरातले गोदड्यान बांध माझ्या अंगाला. कपडे बी महाराजांना चांगले घाल नाही धारणं. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हा भरू लागला. हा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे. ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हा भरणार म्हणे गिरगावला आले तेव्हा तर इनोवा होती. ही फॉर्च्युनर केव्हा घेतली. ड्रायव्हर म्हणे ती इकली गेल्या वर्षी नवी घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटात या दारात काही मागाय आलो का मी. आता रात्रंदिवस गाडीत फिरायचं. गाडी चांगली पाहिजे नाही का. अहो एवढं सोपं नाही. आम्ही घरात कमी गाडीत जास्त आहे. मंडपाजवळ गाडी, इथून बसलं पुन्हा गाडीत, पुन्हा घरी 2-3 तास झोपले उठले पळाले. गाडीतच जास्त आहे ना. गाडी आहे म्हणून शरीर जरा चांगलं आहे. नाही तर सोपा आहे एवढं. तुम्ही जर याच्याहून गाले ना परभणीला नाही तर नांदेडहून जाऊन आले की आता माणसं नांदेडावून आले ना घरी थैली फेकतील, चपला फेकतील. चहा कर बरा. तिच्यावर राग काढी. चहा कर बरं. ती म्हणते एवढं व्हायचं का. नांदेडून आले नाही माय 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 काय. बरोबर आहे का नाही. आणि आता हे पाय इथं झोपायलो मी. जर का काट ही पोरगी इकडं फटका ठेव ना अजिबात संध्याकाळ उठू नको. अरे तुम्ही एवढ्या 50 किलोमीटरहून आले तर 2-2 तास झोपता. आम्ही 500 किलोमीटर प्रवास करून कीर्तनाला उभं राहतो. सोपी गोष्ट आहे मला. सोपी गोष्ट आहे बोला. माणूस पुण्याला जाऊन आला 2 दिवस बाहेर निघत नाही. ते पाटील बाहेर नाही आले, पुण्याहून आले ती. मग आताच राहतो आता. बरोबर आहे का नाही सांगा. म्हणजे सोपी गोष्ट आहे का. आम्ही तर नाश्त्यावरही पुण्याले महाराज. जोक नाही ना. अजिबात जोक नाही. लक्षात ठेवा. पण जमत नाही काही लोकाला. कीर्तन भजन सप्ताह म्हणलं की जमत नाही. माझं एक म्हणणं आहे तया सत्कर्म रती वाढू. पुन्हा एकदा त्या वाक्याची आठवण करून देतो. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातले अभय नरका. पण सत्संगाचा लोकाला विसर पडला आता. विषयाच्या सुखामध्ये गुरफटले आणि संत संघाचा लोकांना विसर पडला. महाराज म्हणले मग आम्हाला देव कसा भेटेल. संत भेटणं अवघड आहे ना. संत भेटणं अवघड आहे. संत ओळखणं अवघड आहे. अहो चुकीच्या लोकाला संत म्हणतात लोक. ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतात. मग संत चुकत नाही. जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होती. तुम्ही भुलता त्याला काय करणार आहे. एक बोलू तुम्हाला. चांगलं कीर्तन केलं की लगेच संत समजण्याचं काही कारण नाही. तुम्ही त्याला कीर्तनकार म्हणा. चांगली कथा केली कथाकार म्हणा. संताचा आणि कीर्तनकाराचा काय संबंध आहे. हे बघा संत कीर्तनकार असू शकतात पण कीर्तनकार संत असतीलच असं नाही. माझं वाक्य कळत असेल तर बघा. संत कीर्तनकार कथाकार असू शकतात किंवा असतात असं म्हणूयात आपण. पण कथाकार कीर्तनकार संत आहेत असं समजू नका. आपल्या ओळखण्यात चूक होते ना. बरं मी अजून एक सांगतो तुम्हाला. ज्ञानोबा रायापासून तुकोबा रायापर्यंत ही संताची मांदियाळी आपल्याकडे दिलेली आहे. नवीन संत कायला काढता तुम्ही. नवीन संत उखरून काढता कायला. अरे म्हणा ना ज्ञानोबा रायला मी तुमचा दास. तुकोबा राय माऊली सावता बाबा सेना नावी महाराज सावता बाबा नामदेव राय. अरे आहे ना संत आपल्याकडे एवढे. मग त्यांच्याकडे जा. महाराज संत भेटणं अवघड आहे. चौकात बसले का संत या आणि लाभ करून घ्या. बहु अवघड आहे संत. असता जाता रवी धरवेल परी त्या साधूची भेटी न होईगा. दुर्लभम त्रयमे वेत देवानुग्रहे तुका मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशया. नरदेव मिळणं दुर्लभ, मोक्ष मिळणं दुर्लभ, संत भेट होणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटणं अवघड आहे.